आपण आता थॅलेसेमिया बघितलं, हा मेंडेलियन डिसऑर्डर होता. ठीक आहे. आता पाहायचं आपल्याला क्रोमोझोमल डिसऑर्डर. क्रोमोझोमल डिसऑर्डरमध्ये पहिला जो डिसीज आहे तो आहे डाऊन सिंड्रोम. डाऊन सिंड्रोम हे जे नाव आहे ते दिलेलं आहे जॉन लॅगडॉन डाऊन, हू फर्स्ट डिस्क्राईब धिस ऑटोझोमल क्रोमोझोमल डिसऑर्डर इन 1866. सगळ्यात पहिले जॉन लॅगडॉन डाऊन या सायंटिस्टने हा डिसीज शोधून काढला, म्हणून या डिसीजला डाऊन सिंड्रोम असं नाव दिलं आहे. दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द 21st ट्रायसोमी. आता हा जो डिसीज जो होतो, हा डिसीज कशामुळे होतो, तर ड्यू टू ॲन एक्स्ट्रा कॉपी ऑफ द क्रोमोझोम नंबर 21. क्रोमोझोमचे तुम्हाला माहिती आहे की फक्त एकच त्याची डबल कॉपी राहते. ठीक आहे. पण 21 नंबरचा जो क्रोमोझोम आहे त्याची पुन्हा एक कॉपी प्रेझेंट राहते, म्हणून त्याला ट्रायसोमी हे नाव दिलेलं आहे, 21st ट्रायसोमी. That shows the presence of the 3 copies of the 21st chromosome instead of homologous pair, and these individuals that have 47 chromosomes. 46 plus 1, 46 means 23 pairs. ठीक आहे. अँड 23 पेअर्समध्ये पुन्हा एक एक्स्ट्रा क्रोमोझोम, म्हणून हे झाले 47 क्रोमोझोम्स असं म्हटलं जातं. अँड धीस ट्रायसोमी 21st ट्रायसोमी दॅट इज ऑकर्स ड्यू टू नॉन डिसजंक्शन और द फेल्युअर ऑफ सेपरेशन ऑफ द क्रोमोझोम्स ऑटोझोम्स ड्युरिंग द गमीट फॉर्मेशन. आता हे जे सेपरेशन ऑफ द क्रोमोझोम्स होतं ते होतं ॲनाफेजला. आपण मायटोसिस किंवा मिओसिसमध्ये डिफरंट स्टेजेस पाहिलेले आहे, प्रोफेज, मेटाफेज, ॲनाफेज आणि टिलोफेज. तर ॲनाफेजला काय होतं की नॉन डिसजंक्शन होतं और फेल्युअर ऑफ सेपरेशन ऑफ द क्रोमोझोम्स होतं, ऑटोझोम्स होतं ड्युरिंग द गमीट फॉर्मेशन. And the incidence of non-disjunction that is distinctly higher in mothers who are over 45 years old. ठीक आहे. आता हे जे पेशंट आहे या पेशंटमध्ये कोणते कोणते सिम्पटम्स आपल्याला दिसतात. सगळ्यात पहिलं सिम्पटम्स आहे पेशंट्स हॅव माइल्ड और मॉडरेट मेंटल रिटार्डेशन. मेंटल रिटार्डेशन त्यांच्यामध्ये प्रेझेंट असते. ठीक आहे. आणि स्केलेटल डेव्हलपमेंट जे आहे त्याचं काय ते खूप पुअर असते. नंतर डिस्टिंक्ट फेशियल फीचर्समध्ये जसं स्मॉल हेड आहे प्रेझेंट, इयर्स अँड माउथ, अँड फेस इज टिपिकली फ्लॅट अँड राउंडेड विथ अ फ्लॅट नोज. देन फेस इज टिपिकली फ्लॅट अँड राउंडेड विथ फ्लॅट नोज, ओपन माउथ अँड प्रोट्रुडिंग टंग, जीभ बाहेर आलेली असते. देन आईज स्लॅन्ट अप अँड आउट विथ इंटरनल एपिगॅन्थल फोल्ड्स. शॉर्ट स्लेचर अँड रिलेटिव्हली स्मॉल स्कल आहे. फ्लॅट हँड विथ सिंगल पाल्मर क्रीज प्रेझेंट असते. देन शॉर्ट स्लेचर आहे आणि डाऊनवर्ड स्लँटिंग ऑफ द आयलिड्स आहे. फेशियल फीचर्समध्ये स्मॉल हेड आहे, इयर्स आहे, माउथ आहे आणि माउथ प्रोट्रुडिंग टंग दॅट इज प्रेझेंट. ठीक आहे. आणि डाऊन सिंड्रोमला 21st ट्रायसोमी असं म्हटलं जातं. आणि ड्यू टू द नॉन डिसजंक्शन और द फेल्युअर ऑफ सेपरेशन ऑफ द क्रोमोझोम्स ऑटोझोम्स ऑन 21st और ऑन 21 नंबर ऑफ क्रोमोझोम. ठीक आहे. आणि हे जास्तीत जास्त नॉन डिसजंक्शन जे आहे दॅट इज डिस्टिंक्टली हायर इन मदर्स हू आर ओव्हर 45 इयर्स ओल्ड. त्यानंतरचं सिंड्रोम आहे, याला म्हटलं तर टर्नर सिंड्रोम. टर्नर सिंड्रोम दॅट इज ऑल्सो कॉल्ड एज द यक्स मोनोसोमी. टर्नर सिंड्रोमला यक्स मोनोसोमी असं सुद्धा म्हटलं जातं. दॅट इज ऑल्सो कॉल्ड एज द एक्सओ फीमेल्स. इट इज अ सेक्स क्रोमोझोमल डिसऑर्डर. हा जो आहे हा टर्नर सिंड्रोम तुमचा सेक्स क्रोमोझोमल
डिसऑर्डर आहे अँड सेक्स क्रोमोझोमल डिसऑर्डर कॉज ड्यू टू द non disjunction of the chromosome during gamete formation. Okay, so the individual which born with Turner syndrome that has 44 autosomes plus X chromosome and they are phenotypically female. त्याचा जर आपण फिनोटाईप पाहिला हा फिमेल राहतं, फक्त एकच एक्स सेक्स क्रोमोझोम हा त्याच्यामध्ये प्रेझेंट राहतं. सिम्पटम्समध्ये शॉर्ट स्लेचर आहे. शॉर्ट स्लेचर मीन्स हाईट जी राहते ती शॉर्ट असते. देन वेबिंग ऑफ नेक इज प्रेझेंट, वेब नेक आहे. लोअर पोस्टेरियर हेअर लाईन इज प्रेझेंट. देन ब्रॉड shield shaped chest is present and poorly developed ovaries and breast and low intelligence is present, means secondary sexual characters that are not well developed. ठीक है, or that do not develop. Secondary sexual characters means ovaries and breast जे आहे that are poorly developed and low intelligence is present. And this Turner syndrome that is also caused due to the non-disjunction of the chromosome during the gamete formation. X monosomy, mono means single, only single X chromosome is present. 44 autosomes are present, but the phenotype of this human being that is always a female. And symptoms: short stature, web neck, low posterior hairline. Secondary sexual characters are poorly developed and low intelligence is present. Next disease आहे Klinefelter syndrome. It is a chromosomal disorder caused due to the extra X chromosome. एक एक्स क्रोमोझोम हा जास्तीचा असतो म्हणून इन मेल्स. अँड दस द जिनोटाईप ऑफ द इंडिव्हिज्युअल दॅट इज 44 प्लस XXY. एक एक्स क्रोमोझोम हा जास्तीचा आहे. ठीक आहे, इथे एक्स मोनोसोमी आहे आणि इथे एक्स क्रोमोझोम हा एक्स्ट्राचा आहे. सो द इंडिव्हिज्युअल दॅट इज ऑल्सो कॉल्ड एज द फेमिनाइज्ड मेल. त्या इंडिव्हिज्युअलला फेमिनाइज्ड मेल असं सुद्धा म्हटलं जातं. आणि एक्स्ट्रा क्रोमोझोम दॅट इज अ रिझल्ट ऑफ नॉन डिसजंक्शन ऑफ एक्स क्रोमोझोम ड्युरिंग द मिओसिस. अँड इंडिव्हिज्युअल दॅट इज ऑलवेज अ मेल. आता याच्यामध्ये कोणते कोणते सिम्पटम्स राहते, जसं व्हॉइस पिच इज हार्श. देन पुअरली डेव्हलप सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर मीन्स डेव्हलपमेंट ऑफ द टेस्टीज जे आहे हे पुअरली डेव्हलप असते. टेस्टीज दॅट आर व्हेरी स्मॉल. द इंडिव्हिज्युअल्स आर स्टराईल अँड they are tall with long arms. Spermatogenesis that is totally absent. Spermatogenesis means formation of the sperms absent aste. And the person, they are tall with long arms. So the individuals that are also sterile. And the individual is called as the feminized male due to the presence of extra X chromosome.